श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड। वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम। मोडेम नावाचा दुभाषा। इंटरनेटच्या अजब विश्वात फेरफटका मारायचा असेल तर मोडेम नावाचे साधन अत्यावश्यक आहे। इंटरनेटकडून येणारे संदेश मोडेमच्या माध्यमातून तुमच्या संगणकापर्यंत येऊन पोहोचतात आणि इंटरनेटवर तुम्ही पाठवलेले संदेश मोडेमद्वारा प्रथम सर्व्हरपर्यंत आणि नंतर तेथून जगात तुम्हाला पाहिजे त्या संगणकापर्यंत पोहोचू शकतात। तुम्ही आणि इंटरनेट यामधील मोडेम हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे किंवा मध्यस्थ आहे। मोडेम हा शब्द आपल्या कानाला जरा विचित्र वाटतो। अमेरिकन मंडळी नवनवीन सुटसुटीत शब्द पाडण्यात मोठी प्रवीण आहेत। आज इंटरनेटवर असे शेकडो सुटसुटीत शब्द प्रचलित झालेले आहेत। ते शब्द आपण ऐकू लागलो की इंग्रजीऐवजी दुसऱ्याच कुठल्या तरी भाषेतील हे शब्द नाहीत ना अशी शंका येते। मोडेम हा असाच मुद्दाम बनवलेला सुटसुटीत शब्द आहे। मॉड्युलेटर, डिमॉड्युलेटर या दोन इंग्रजी शब्दांमधून मोडेम हा शब्द तयार करण्यात आला। मॉड्युलेटर या शब्दातील MO आणि डिमॉड्युलेटर या शब्दातील DEM ही अक्षरे एकत्र केली की मोडेम MODEM हा शब्द तयार होतो। मात्र यावरून एक गोष्ट लक्षात येते ती ही की मोडेम हे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करणारे यंत्र आहे। या गोष्टीची आवश्यकताच काय असा प्रश्न चटकन तुमच्या समोर उभा राहील। त्यासाठी मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन म्हणजे काय हे नेमकं समजून घेतलं पाहिजे। संगणकाचे एकंदर सर्वच कामकाज 0 आणि 1 या परिभाषेमध्ये चालत असते। 0 म्हणजे विद्युत दाबाची नीचतम पातळी म्हणजेच जवळजवळ 0 व्होल्ट आणि 1 म्हणजे उच्चतम पातळी किंवा बहुतांश वेळा 5 व्होल्ट। 1 आणि 0 या परिभाषेतील संदेशांना डिजिटल सिग्नल्स असं नाव आहे। असे सिग्नल्स म्हणजे उच्चतम बरोबर आहे 1 आणि नीचतम बरोबर आहे 0 यांची एक शृंखलाच असते। डिजिटल सिग्नलचे ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेला मॉड्युलेशन आणि ॲनालॉग सिग्नलचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करण्याच्या क्रियेला डिमॉड्युलेशन असे नाव आहे। या दोन्ही क्रिया मोडेम हेच साधन करू शकते। संगणकाला तुम्ही दिलेल्या आज्ञेचे सरते शेवटी डिजिटल सिग्नल्समध्येच रूपांतर होते आणि केवळ अशाच प्रकारचे संदेश संगणकामधून बाहेर पडू शकतात। तुमच्या घरातील टेलिफोन लाईनद्वारेच इंटरनेटवरील संगणकाशी तुम्हाला संपर्क साधता येतो। तुमचा संदेश टेलिफोन लाईनच्या माध्यमातून विदेश संचार निगमच्या सर्व्हरपर्यंत पोहोचतो। तेथून तो केबलच्या माध्यमातून किंवा कृत्रिम उपग्रहामार्फत योग्य तेथे प्रक्षेपित करण्यात येतो। अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की टेलिफोन लाईनवरून डिजिटल सिग्नल्स प्रवास करू शकत नाहीत। त्यावरून केवळ ॲनालॉग सिग्नल प्रवास करू शकतो। ॲनालॉग सिग्नल केवळ लहरींच्या स्वरूपामध्ये असतो। या सर्व विवेचनाचा अर्थ असा, तुम्हाला तुमच्या संगणकावर इंटरनेटवरील विशिष्ट संगणकाशी संपर्क साधायचा असेल तर प्रथम तुमच्या संगणकावरून बाहेर पडणाऱ्या डिजिटल सिग्नलचे ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतर व्हायला हवे। नंतरच तो टेलिफोन लाईनद्वारा प्रवास करू शकेल। तुम्ही पाठवलेल्या संदेशाचे उत्तर तुमच्या संगणकापर्यंत येऊन पोहोचले की बरोबर उलट परिस्थिती निर्माण होते, कारण इंटरनेटवरून आलेले उत्तर ॲनालॉग सिग्नलच्या स्वरूपाचे असते। तुमच्या संगणकाला समजण्यासाठी त्याचे डिजिटल सिग्नलमध्ये रूपांतर करावे लागते। श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड। वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम। मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करण्यासाठी अनेक पद्धती उपलब्ध आहेत। त्यापैकी ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हे 2 प्रकार प्रसिद्ध आहेत। पहिल्या प्रकारामध्ये संदेशानुसार आयाम ॲम्प्लिट्यूड बदलण्यात येतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये कंपनसंख्या अर्थात फ्रिक्वेन्सी बदलली जाते। या पद्धतीच्या खोलात
न शिरताही डिजिटल परिभाषेतील एक खूबी आपल्या सहज लक्षात येईल. सिग्नलचे प्रकार 0 किंवा 1 असे 2च आहेत. त्यांची केवळ 4च प्रकारांनी मांडणी होऊ शकते. हे 4 प्रकार असे 00, 01, 10 किंवा 11. मोडेमच्या संदर्भात आणखी एका गोष्टीचा विचार आवश्यक आहे. समजा तुमच्या संगणकाला जोडलेल्या मोडेमचा वेग कमी असेल. तुम्ही इंटरनेटवरून ज्या संगणकाकडून माहिती मिळवित आहात त्याचा वेग जास्त असेल तर तितक्या वेगाने संगणकाकडे माहिती येत जाईल. तितक्या वेगाने तुमचा मोडेम ती माहिती संगणकाकडे पाठवू शकणार नाही. अशा वेळी तुमचा मोडेम गतिमान मोडेम धीम्या गतीने जाण्याचा संदेश पाठविल. त्याचप्रमाणे गतिमान मोडेम आपली गती मात्र जुळवून घेईल, म्हणजेच आपली गती कमी करील. या पद्धतीला फॉलबॅक असं नाव आहे. तुम्ही वापरत असलेला मोडेम गतिमान आहे, पण टेलिफोन लाईन त्याच गतीने सतत माहितीचा प्रवाह राखू शकत नसेल तर गतिमान मोडेमचा काही उपयोग नाही. भारतामधील टेलिफोन सेवा उच्च दर्जाची नाही, त्यामुळे माहितीच्या प्रवाहाची गती असमान असते. आता नवीन टेलिफोन एक्सचेंजमध्ये नवीन डिजिटल यंत्रणा बसवण्यात येत आहे. इंटरनेटसाठी ही व्यवस्था उत्तम आहे. टेलिफोनमध्ये सध्या टोन डायलिंग आणि पल्स डायलिंग असे 2 प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये इंटरनेटसाठी टोन डायलिंग योग्य पद्धतीची आहे. अंतर्गत रचनेचा विचार केला तर मोडेम्सची 2 प्रकारामध्ये विभागणी होते. एका प्रकाराला हाफ डुप्लेक्स तर दुसऱ्या प्रकाराला फुल डुप्लेक्स असं नाव आहे. हाफ डुप्लेक्स मोडेम एका वेळी एकच क्रिया करू शकते. एक तर ते संदेशाचे प्रक्षेपण करील, नाही तर संदेशाचे ग्रहण करू शकेल. या उलट फुल डुप्लेक्स मोडेम प्रक्षेपण आणि ग्रहण या दोन्ही क्रिया एकाच वेळी करू शकते. अर्थात इंटरनेटसाठी फुल डुप्लेक्स प्रकारचे मोडेम आदर्श आहे. या मोडेमच्या साहाय्याने तुम्ही संदेश पाठवित असतानाच तुम्हाला संदेश मिळतही राहतील. बाह्य आकाराचा जर विचार केला तर मोडेम्सचे आणखी 2 प्रकार आहेत. त्यांना एक्सटर्नल आणि इंटरनल अशी नावं आहेत. इंटरनल मोडेम प्रिंटेड सर्किट बोर्डच्या स्वरूपात मिळते आणि ते संगणकाच्या मदरबोर्डवर बसवता येते. एक्सटर्नल मोडेम छोट्या सपाट पेटीसारखे दिसते. ते बाहेरून संगणकाला जोडता येते. इंटरनल मोडेमचा एक महत्त्वाचा तोटा असा आहे, ते नेहमी संगणकाबरोबरच राहते. समजा तुम्ही दुसऱ्या गावी गेलात आणि त्या ठिकाणी संगणक उपलब्ध असला तरी तुम्हाला इंटरनेटवरील तुमचे कनेक्शन वापरता येणार नाही. समजा जाताना तुम्ही एक्सटर्नल मोडेम बरोबर घेऊन गेलात तर ज्या ठिकाणी साधा संगणक आणि टेलिफोन लाईन असेल त्या ठिकाणाहून तुम्हाला स्वतःचे इंटरनेट कनेक्शन वापरता येईल. मोडेमचा आकार इतका लहान असतो की ते सहजपणे इकडून तिकडे नेता येते. शिवाय इंटरनेट कनेक्शन चालू असताना तुम्ही एक्सटर्नल मोडेमवर चालू असलेल्या सर्व क्रिया प्रत्यक्ष पाहू शकता. माहितीच्या स्थलांतराचा वेग. माहितीचे स्थलांतर म्हणजे डाटा ट्रान्सफर. इंटरनेटवर किती वेगाने माहितीचे स्थलांतर होते ते पाहण्यासाठी अशी कल्पना करूया की ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशातील 4,15,00,000 शब्द एका संगणकामधून दुसऱ्या संगणकात स्थलांतरित करावयाचे आहेत. अशा प्रकारे माहितीचे स्थलांतर करण्यासाठी मोडेम हे साधन अति महत्त्वाचे आहे. निरनिराळ्या गतीची मोडेम उपलब्ध असतात. मोडेमची गती बीट्स सेकंद या परिमाणात मोजली जाते. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम.